पुण्यातील बुधवार पेठेच्या परिसरात देह व्यवसायाचा खुलेआम धंदा चालतो. तिथे पोलीस देखील सहजपणे पाऊल ठेवण्याची हिंमत करत नाही. तिथे एक 75 वर्षाचा म्हातारा माणूस, त्याने कुर्ता पायजामा घातला होता आणि चेहऱ्यावर पांढरी दाढी होती. त्याच्या हातामध्ये नोटाचं बंडल होतं आणि तो त्या बुधवार पेठेमध्ये कोणाचा तरी शोध घेत फिरत होता. साहजिकच अशा एखादा म्हातारा माणूस गेला किंवा एखादा तरुण गेला तर लोकांना वाटतं तो बुधवार पेठेत आलाय म्हणजे एखाद्या सुंदर मुलीच्या शोधात गेला असावा किंवा तिच्यासोबत तो काहीतरी वेळ घालवू इच्छित आहे. पण हा म्हातारा माणूस तिथे मौज मजा करण्यासाठी गेला होता की त्यामागे काहीतरी वेगळं कारण होतं. जेव्हा लोकांनी त्या वस्तीकडे पैशाचे बंडल हातात घेऊन जात असलेल्या म्हाताऱ्या माणसाला पाहिलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. लोक त्या म्हाताऱ्याला म्हणले, बाबा, तुमचं वय तर मसनवाट्यात जायचं झालंय, पण तुम्ही या वयात मौज मजा करण्यासाठी बुधवार पेठेत जात आहात. पण मित्रांनो, या म्हाताऱ्याची खरी गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. घटनेची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. समीरा ही मूळची पुण्याचीच राहणारी होती आणि तिचं लग्न आदित्य नावाच्या तरुणासोबत झालं होतं. त्यांच्या लग्नाला जवळपास 7 वर्षे पूर्ण झाली होती. या 7 वर्षात समीराला कधी असं वाटलं नव्हतं की तिचा नवरा तिच्यासोबत वाईट वागतो. पण मित्रांनो, जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाच्या आयुष्यात एखादी वाईट सवय येते तेव्हा त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बिघडू लागतात. तो संध्याकाळी मित्रांसोबत बसून पार्टी करू लागला आणि हळूहळू त्याला दारू पिण्याची देखील सवय लागली. दारू पिऊन तो जेव्हा डगमगत घरी यायचा तेव्हा त्याची बायको त्याला थांबवण्याचा प्रयत्न करायची. ती त्याला समजावून सांगायची, आपली मुलं मोठी होत आहे, त्यांच्या भविष्याचा विचार करा. आपल्या लग्नाला जवळपास 7 वर्ष झाली आहे आणि तुम्ही आता अशी वाईट सवय लावून घेतली आहे. ही सवय आपल्या कुटुंबासाठी खूप नुकसानकारक आहे. या गोष्टीवरून समीरा आणि तिचा नवरा आदित्य यांच्यामध्ये आता भांडणे होऊ लागली. हळूहळू हे भांडणं इतकं वाढली की आदित्य आपल्या बायकोला आता मारहाण देखील करू लागला. जी बायको आपल्या नवऱ्याला सर्वात चांगला आणि प्रामाणिक माणूस समजत होती तीच आता त्याचा तिरस्कार करू लागली. एके दिवशी आदित्यने समीराला इतकी मारहाण केली की तिच्या अंगावर अनेक जखमा झाल्या. बिचारी बायको आणखी किती दिवस सहन करणार होती. तिने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि नवऱ्याला सांगितलं, मी माझ्या माहेरी जात आहे. माहेरी जाण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. समीराला वाटत होतं, मी 2-4 महिने माझ्या वडिलांकडे राहील, तोपर्यंत याची अक्कल ठिकाणावर येईल. जेव्हा त्याला माझी आठवण येईल तेव्हा तो मला परत घेण्यासाठी नक्की येईल. हा विचार करून तिने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतले आणि ती घरातून निघून गेली. तिला आपल्या नवऱ्यापासून कायमचे वेगळं व्हायचं नव्हतं. उलट तिचा असा विचार होता की तिच्या विरहामुळे आदित्यला तिची आठवण येईल, तो त्रासेल आणि तिला परत घेण्यासाठी येईल आणि कदाचित या गोष्टीमुळे तो आपल्या वाईट सवयी देखील सोडेल. पण पुढे समीरासोबत काय घडणार होतं याची तिला अजिबात कल्पना नव्हती. ती ट्रेनमध्ये बसली आणि पुण्याला पोहोचली. पुण्यात पोहोचेपर्यंत रात्र झाली होती. सुमारे रात्री 9 वाजता ती पुणे रेल्वे स्टेशनवर उतरली. ती यापूर्वी कधी एकटी आली नव्हती. तिला त्या परिसराची नीट माहिती नव्हती. रात्र झाल्यामुळे तिने विचार केला, आता काय करायचं? सकाळ झाले की पुढचा निर्णय घेता येईल. तिने आपल्या दोन्ही मुलांना एका कोपऱ्यात झोपवलं आणि स्वतः इकडे तिकडे फिरत वेळ घालवू लागली. काही लोक रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकावर अशा अडचणीत सापडलेल्या महिलांवर नजर ठेवतात. त्यांना लगेच समजतं की एखादी महिला एकटी आहे, अडचणीत आहे, तिचा गैरफायदा घेता येऊ शकतो. अशाच लोकांपैकी रोहित नावाचा एक तरुण बुधवार पेठेमध्ये राहत होता. तो त्या रात्री रेल्वे स्टेशनवर अशाच एखाद्या असहाय्य व्यक्तीच्या शोधामध्ये फिरत होता. तेव्हा त्याची नजर समीरावर पडली. पहिल्याच नजरेत त्याने ओळखलं, ही महिला एकटी आहे आणि खूपच त्रासलेली दिसत आहे. म्हणून तो तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, मॅडम,
तुम्हाला कुठं जायचंय? तुम्ही तर खूप परेशान दिसत आहात. बिचारी साधी भोळी समीरा त्याला सांगते, भाऊ मला माझ्या घरी जायचं आहे, पण रात्र झाली आहे आणि मला आता पुढे कसं जायचं हे देखील समजत नाही. रोहितला लगेच समजलं की त्याला आपलं लक्ष मिळालं आहे. म्हणून तो तिला म्हणाला, ताई बघा, रात्री अशा एकट्या महिला रेल्वे स्टेशनवर थांबल्या तर कधी कधी पोलीस त्यांना त्रास देतात. कधी कधी तर ते त्यांना पोलीस स्टेशनला देखील घेऊन जातात. म्हणून तुमच्यासाठी इथे धोका आहे. मी तुम्हाला बस स्टेशनपर्यंत सोडतो. तिथून सकाळी तुम्हाला पुढे जाण्यासाठी बस मिळेल. मला तुमची दया येत आहे, कारण तुम्ही मला एका चांगल्या घरातील सुसंस्कृत महिला वाटत आहात. समीराला वाटलं तिला एक चांगला माणूस भेटला आहे, त्यामुळे ती त्याच्या गोड बोलण्याला भुलली. ती म्हणाली, भाऊ मी आधी माझ्या मुलांना घेऊन येते. रोहितला आत्तापर्यंत वाटत होतं समीरा एकटी आहे, कारण 24 वर्षाची समीरा दिसायला तरुण, गोरी आणि तब्येतीने चांगली होती. तिला पाहून ती 2 मुलांची आई आहे असं कोणाला देखील वाटत नव्हतं. जेव्हा तिने सांगितलं की ती आपल्या मुलांना सोबत घेऊन येणार आहे, तेव्हा रोहितने आश्चर्याने विचारलं, तुमचं लग्न कधी झालंय? समीराने उत्तर दिलं, हो भाऊ, माझं लग्न झालं आहे आणि मला 2 मुलं आहेत. रोहितने लगेच तिची स्तुती करत म्हटलं, तुम्ही लग्न केलेलं आहात असं अजिबात वाटत नाही. मला तर तुमचं अजून लग्न झालंच नाही असं वाटलंय. कोणत्याही स्त्रीने स्वतःची स्तुती ऐकली की ती नकळत हसते. समीरा सोबत देखील तेच झालं. तिने आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेतलं आणि रोहितच्या मोटरसायकलवर बसली. रोहित तिला घेऊन बस स्टेशनकडे निघाला. तिथे गेल्यावर त्यांनी चौकशी केली की पुढे जाणारी बस किती वाजता सुटणार आहे. त्यांना सांगण्यात आलं, बस सकाळी 7 वाजता जाणार आहे. त्यावेळी रात्रीचे फक्त 11 वाजले होते. रोहितने पुन्हा समीराला सांगितलं, आता रात्रीचे 11 वाजले आहेत आणि सकाळी 7 वाजेपर्यंत अजून 8 तास आहे. तुम्हाला इथे मुलांसोबत इतका वेळ खूप त्रास होईल. माझे घर जवळच आहे आणि ते रिकामे आहे. मी एकटाच राहतो. मी तुम्हाला बहीण मानला आहे, त्यामुळे तुम्ही माझ्यासोबत चला. सकाळी मी तुम्हाला मुलांसोबत पुन्हा बस स्टेशनवर आणून सोडतो. दोघांनी एकमेकांची ओळख करून घेतली होती. आता रोहितच्या बोलण्यावर समीराचा विश्वास बसला होता. बिचारी असहाय्य महिला त्याच्या बोलण्याला बळी पडली. मित्रांनो, अशा प्रकारच्या लोकांना ना धर्म असतो ना माणुसकी. त्यांचा एकच उद्देश असतो, स्वतःचा फायदा करून घेणे. रोहित आपल्या उद्देशामध्ये यशस्वी झाला होता. समीरा त्याच्यासोबत त्याच्या घरी जायला तयार झाली. रात्री सुमारे 11:30 वाजण्याच्या सुमारास रोहित तिला आपल्या खोलीवर घेऊन गेला. ते 2-3 खोल्यांचं छोटंसं घर होतं. समीराने आपल्या मुलांना दूध पाजलं. रोहित वाटेतून ब्रेड, दूध आणि काही खाण्याचे पदार्थ घेऊन आला होता. मुलांना दूध पाजल्यानंतर समीराने त्यांना एका खोलीत झोपवलं. त्यानंतर रोहित म्हणाला, तुम्ही देखील झोपा, मी तुमच्यासाठी चहा बनवतो. चहा बनवण्याच्या बहाण्याने त्याने चहामध्ये नशेचे पदार्थ मिसळले. तो चहा पिल्यानंतर समीरावर नशेचा परिणाम होऊ लागला. त्यानंतर त्याने तिचा गैरफायदा घेतला. त्यावेळी समीराला तिच्यासोबत काहीतरी चुकीचे घडत आहे याची जाणीव होत होती, पण ती पूर्णपणे शुद्धीमध्ये नव्हती. सकाळ झाली, नशा उतरली आणि तिची झोप उघडली. तेव्हा तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते चुकीचे असल्याची तिला पूर्ण जाणीव झाली. ती रोहितला म्हणाली, रोहित, तू माझ्यासोबत चुकीचं केलंय. मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता. मी तुला माझा भाऊ मानलं होतं. रोहित म्हणाला, आजच्या काळात भाऊ वगैरे काही नसतं. तू मला आवडली आणि मी तुझा फायदा घेतला. समीरा म्हणाली, जे झालं ते झालं, पण मला आता माझ्या मार्गावर जाऊ दे. मला बस स्थानकावर घेऊन चल आणि मला माझ्या गावी जाणाऱ्या बसमध्ये बसव. जे काही झालं ते मी विसरून जाईल. पण रोहितच्या चेहऱ्यावर वेगळंच हास्य होतं. त्याला असं वाटत होतं की त्याने एखादी मोठी लढाई जिंकली आहे. तो समीराला म्हणाला, समीरा, आता तू इथून जाणार नाही. माझा सल्ला असा आहे की तू आपल्या नवऱ्याशी भांडून आली आहे. वडिलांच्या घरी जाऊन त्यांच्यावर ओझे होण्यापेक्षा इथे राहून तू काहीतरी पैसे कमव.
तुझ्याकडे स्वतःचे पैसे असतील, तुझ्या वडिलांवर ओझे होणार नाही आणि तुझा नवरा तुला परत घेण्यासाठी येईपर्यंत तू इथे काम करू शकते. त्यानंतर रोहितने तिला स्पष्टपणे सांगितलं की तिला देह व्यवसाय करायला भाग पाडले जाणार आहे. पण समीरा आपल्या नवऱ्यासोबत फक्त भांडून घरातून निघाली होती. ती चुकीची स्त्री नव्हती, म्हणून तिने स्पष्टपणे नकार दिला. मी हा व्यवसाय करणारच नाही. माझ्या नवऱ्याशिवाय मी कधीही दुसऱ्या पुरुषासमोर स्वतःला अशा प्रकारे उघडं केलं नाही. तू माझ्यासोबत जे केलं ते फसवणुकीने केलं. मी माझ्या इच्छेने काही देखील केलं नाही. पण तुझा हा प्रस्ताव मी कधी देखील स्वीकारणार नाही. एका आठवडाभर रोहितने समीरावर अत्याचार केले. तिला मुलांना आपल्या ताब्यात ठेवून तो तिला घाबरवत असायचा, धमकावत असायचा आणि मुलांना मारण्याची धमकी द्यायचा. समीराला आपल्या नियंत्रणात आणण्यासाठी त्याने सर्व प्रकारचे मार्ग वापरले. आठवडाभर रोहितचा अत्याचार सहन केल्यानंतर अखेर समीराने होकार दिला आणि ती त्या दलदलीमध्ये अडकली. मित्रांनो, एकदा समीरा या दलदलीत अडकली आणि तिच्याकडे ग्राहकांची रांगच लागली. कारण समीरा सुंदर होती. तिला पाहून ती 2 मुलांची आई आहे असं वाटत नव्हतं. त्यामुळे तिच्याकडे ग्राहकांची काही देखील कमतरता नव्हती. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि त्यानंतर रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत कितीतरी पुरुष तिच्याकडे यायचे आणि निघून जायचे. तिची मुले रोहितच्या ताब्यात होती. समीराने त्याने वेगळी खोली घेऊन दिली होती जिथे तिच्याकडे ग्राहक यायचे. तिच्या मुलांचे त्याने एका शाळेत नाव देखील दाखल केले होते. रोहितचं सतत एकच काम होतं, ग्राहकांकडून पैसे वसूल करणं आणि समीरांच्या मुलांवर लक्ष ठेवणं. कारण समीरा आपल्या मुलांना घेऊन तिथून पळून जाऊ नये अशी त्याला भीती होती. रोहितला माहीत होतं समीरा हे काम स्वतःच्या इच्छेने करत नव्हती. समीरा खूप त्रासलेली होती. ती हे सर्व काही फक्त आपल्या मुलांसाठी सहन करत होती. तिचे मुले रोहितच्या ताब्यात होती. रोहित त्यांच्यावर सतत लक्ष ठेवत असायचा आणि त्यांना जिवंत मारण्याची धमकी द्यायचा. समीराकडे पोलिसांकडे जाण्याचे धाडस देखील उरलं नव्हतं, कारण तिला तशी संधी कधी मिळत नव्हती. पण आता समीरा मनोमन एकच विचार करायची आणि देवाकडे प्रार्थना करायची, मला या दलदलीतून बाहेर काढ. मला या घाणेरड्या आयुष्यातून मुक्ती मिळू दे. मला इथून पळून जाण्याची एकतरी संधी मिळू दे. एके दिवशी तिला समजलं की बुधवार पेठेत अशा प्रकारे काम करणाऱ्या महिलांना दर 3 महिन्यांनी सरकारी रुग्णालयात तपासणीसाठी जावं लागतं. त्यांना कोणत्याही प्रकारचा आजार झाला आहे की नाही याची तपासणी केली जात असायची. ही संधी साधून समीराने रोहितला सांगितलं, मला देखील माझी तपासणी करून घ्यायची आहे. मला कोणताही आजार झालेला नाही ना हे मला तपासायचे आहे. माझ्या मुलांची तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी त्यांना देखील सोबत घेऊन जाईल. पण समीराचा खरा हेतू वेगळाच होता. तिला रुग्णालयात तपासणीच्या बहाण्याने तिथून पळून जायचं होतं. तिला फक्त एकच संधी हवी होती आणि संधी मिळताच तिथून तिला बाहेर पडायचं होतं. पण कशातरी प्रकारे रोहितला तिच्या या प्लॅनची चाहूल लागली. समीरा तपासणी करून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ती पकडली गेली. समीराने एकदा नव्हे तर तब्बल 4 वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण ती बिचारी 4ही वेळा अपयशी ठरली आणि प्रत्येक वेळी पकडले गेल्यानंतर रोहितने तिला इतकी मारहाण केली की अनेक दिवस ती उठू देखील शकत नव्हती. ती अशा नरकात पोहोचली होती जिथून बाहेर पडणं जवळजवळ अशक्य झालं होतं. जिवंतपणे तिने नरकाचे दर्शन घेतलं होतं. आयुष्यात कधी ना कधी एक असा क्षण येतो जेव्हा एखादा माणूस कितीही मोठ्या संकटात अडकलेला असला तरी त्याच्या सुटकेचा मार्ग तयार होतो. समीराच्या आयुष्यात देखील असाच एक दिवस आला. ती त्या धंद्यात अडकलेली असताना तिच्याकडे अनेक ग्राहक येत जात होते. एक दिवस एक असा ग्राहक तिच्याकडे आला जो मूळचा नेपाळचा होता. त्याचे नाव सुरेश होते. सुरेश समीरासोबत बसला आणि तिच्यासोबत बोलू लागला. काही वेळ तिच्यासोबत बोलल्यानंतर समीराला जाणवलं की त्याची भाषा आणि बोलण्याची पद्धत अगदी तिच्यासारखीच आहे. तिला संशय आला की हा माणूस कदाचित तिच्या गावाच्या आसपासचा असावा. म्हणून तिने त्याला विचारलं, तुम्ही कुठले राहणारे आहात? सुरेशने सांगितलं, मी नेपाळमधील लुंबिनीचा राहणारा आहे.
हे ऐकताच समीरा आनंदी झाली. ती म्हणाली, तुम्ही नेपाळचे राहणारे आहात? मी सुद्धा तिथलीच आहे. समीराने आपली संपूर्ण कहाणी त्याला सांगितली. हे ऐकून सुरेश आश्चर्यचकित आणि अस्वस्थ झाला. तो म्हणाला, तुमच्यासाठी मी काय करू शकतो? मी तुमची मदत कशी करू शकतो? समीरा म्हणाली, तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा माझ्या वडिलांचा पत्ता शोधा. हा त्यांचा पत्ता आहे. तिने आपला वडिलांचा पत्ता त्याला दिला. कशाही प्रकारे माझी बातमी माझ्या वडिलांपर्यंत पोहोचवा. त्यांना सांगा की मी इथे कैद आहे. यापेक्षा जास्त मी तुमच्याकडून काय अपेक्षा ठेवू? तुम्ही माझ्यासाठी जे काही करू शकता ते करा. तो बिचारा सुरेश तिथून निघून गेला. सुरेशचा त्या परिसरात येण्याचं आणखी एक कारण होतं. त्याची बहीण बुधवार पेठेतील एका युवतीसोबत विवाहित होती. त्यामुळे तो आपल्या बहिणीला भेटण्यासाठी त्या भागात येत असायचा. पण त्या परिसरात देह व्यवसाय चालत असल्यामुळे त्याला देखील तिथे येण्याची सवयच लागली होती. बहिणीला भेटण्यासाठी आला की तो त्या परिसरात जाऊन एखाद्या महिलेसोबत वेळ घालवत असायचा. पण त्या दिवशी कदाचित समीराचा वनवास संपण्याची वेळ आली होती. ज्या शिक्षेमुळे ती दिवसेंदिवस तुटत चालली होती, ती शिक्षा आता संपण्याच्या मार्गावर होती. म्हणूनच जणू देवाने सुरेशला त्याच्यासाठी एक दूत बनवून पाठवलं होतं. सुरेश जेव्हा परत नेपाळला गेला तेव्हा त्याने समीराच्या वडिलांचा पत्ता शोधून काढला. पण त्याने त्यांना थेट सांगितलं नाही की त्यांची मुलगी कुठे आहे. त्याने कशातरी प्रकारे त्याच्या संपर्काचा फोन नंबर मिळवला. नंबर मिळवल्यानंतर तो पुन्हा लवकरच बुधवार पेठेत परत आला. तिथे आल्यावर त्याने पुन्हा ग्राहक असल्याचं भासवलं आणि समीराला निवडलं. तो तिच्या खोलीत गेला. खोलीत गेल्यावर त्याने तिला संपूर्ण माहिती दिली. तो म्हणाला, बघ, मी घरी गेलो होतो. तू मला जो पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी तुझ्या वडिलांना शोधून काढलं. त्यांचा फोन नंबर मी घेऊन आलो आहे. तू त्यांच्याशी तुला बोलायचं असेल तर तू आत्ता बोलू शकते. समीराने सुरेशच्या फोनवरून आपल्या वडिलांना फोन केला. फोन उचलल्यानंतर जेव्हा तिच्या वडिलांनी आपल्या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा ते भावूक झाले. तिचे वडील म्हणाले, बेटी, तू कुठून बोलत आहे? मी तुला किती ठिकाणी शोधलं. 4 वर्षांपासून तुझी काही खबरच मिळाली नाही. तू कुठे आहे? मुलगी म्हणाली, आब्बा, मी माझी खरी परिस्थिती सांगितली तर तुम्हाला ते सहन होणार नाही. ज्या माणसाच्या फोनवरून मी तुम्हाला फोन करत आहे तो तुम्हाला सगळी हकीकत सांगेल. मला फक्त एवढं सांगायचं आहे की मी जिवंत आहे. मला इथून घेऊन जा. त्या रात्री सुरेश तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो थेट नेपाळला गेला आणि युसुफला समीराची संपूर्ण हकीकत सांगितली. तो म्हणाला, पहिल्यांदा तुमची मुलगी मला भेटली तेव्हा मला माहीत नव्हतं की ती तुमची मुलगी आहे. मी तिला एक ग्राहक म्हणून भेटलो होतो. पण तिच्यासोबत बोलताना तिने मला ओळखलं. मी तिथून निघू लागलो तेव्हा तिने माझा हात पकडून मला थांबवलं. तिने विचारलं, तुम्ही कुठले राहणारे आहात? तेव्हा मी तिला सांगितलं, मी नेपाळचा आहे. तेव्हा ती म्हणली, माझे वडील देखील नेपाळमध्ये राहतात. तिने मला सांगितलं की तिला जबरदस्तीने कैद करून ठेवलं आहे आणि तिच्याकडून जबरदस्तीने हे काम करून घेतले जात आहे. आता तुम्हीच काहीतरी करा आणि तुमच्या मुलीला तिथून बाहेर काढा. आता आपल्या मुलीचा ठावठिकाणा त्या बापाला मिळाला होता. 4 वर्षे झाली होती. या 4 वर्षात त्या बापाने आपल्या मुलीला शोधण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले होते. जेव्हा समीरा घरातून निघाली होती त्यानंतर काही दिवसांनी तिच्या बापाने तिची चौकशी करण्यासाठी तिच्या नवऱ्याला फोन केला. पण तिच्या नवऱ्यानं सांगितलं होतं, तुमची मुलगी माझ्यासोबत भांडण करून घर सोडून गेली आहे. आता मला तिचं तोंड देखील पाहायचं नाही. ती कुठे गेली आहे हे मला माहीत नाही. मित्रांनो, एखाद्या नवऱ्याला आपल्या बायकोची काळजी नसली तरी एका वडिलांना आपल्या मुलीची काळजी नक्की असते. म्हणून त्या बापाने आपल्या मुलीचा शोध घेण्यासाठी आसपासची अनेक रेल्वे स्टेशन आणि इतर ठिकाणे शोधली. पण तो बाप आपल्या मुलीला शोधण्यामध्ये अपयशी ठरला. हळूहळू त्याला वाटू लागलं, कदाचित त्याची मुलगी कायमची त्याच्यापासून दूर गेली आहे. पण आज अचानक झालेल्या या फोनने त्याच्या मनात पुन्हा आशा निर्माण झाली. सुरेश नेपाळला परत गेल्यानंतर त्या मुलीच्या बापाला भेटला. त्याने त्याला परिस्थितीची संपूर्ण माहिती दिली. युसुफने निर्णय घेतला, मी माझ्या मुलीला स्वतः घेऊन येणार. तो नेपाळवरून पुण्याकडे निघाला. त्याचा विचार होता की तो पोलिसांना सोबत घेऊन जाईल. पण अजून त्याला हे माहीत नव्हतं की बुधवार पेठेतील नेमक्या कोणत्या खोलीत किंवा कोणत्या रूममध्ये त्याची मुलगी कैद आहे.
जर पोलिसांना थेट सोबत घेऊन त्या वस्तीत गेलो तर तिथले लोक सावध होतील असा त्याला धोका वाटत होता. म्हणून आधी एकट्याने आपल्या मुलीचा शोध घेण्याचा त्याने निर्णय घेतला. त्याने विचार केला, सर्वप्रथम मी माझ्या मुलीला शोधून काढेल, त्यानंतर ती नेमकी कोणत्या खोलीत आहे हे समजल्यावर पोलिसांना घेऊन तिथे जाईल. म्हणून त्याने ग्राहक बनून बुधवार पेठेत जाण्याचा निर्णय घेतला. त्याला वाटलं की ग्राहक असल्याचे भासून तो परिसरात सहजपणे फिरू शकतो आणि आपल्या मुलीचा शोध घेऊ शकतो. त्याने हातात काही पैसे घेतले. त्याने कुर्ता पायजामा घातला होता. त्याच्या चेहऱ्यावर दाढी होती. त्याचा एकूण पेहराव वाटतो की तो मुस्लिम म्हातारा असल्याचे स्पष्ट दिसत होते. म्हणून जेव्हा लोकांनी त्याला त्या वस्तीकडे जाताना बघितलं तेव्हा त्यांनी आपापल्या मनाने वेगवेगळे अंदाज बांधायला सुरुवात केली. त्यांना वाटलं की एवढ्या वयात देखील हा माणूस तिथे मौज मजा करण्यासाठी जात आहे. पण मित्रांनो, आपण डोळ्यांनी जे पाहतो ते नेहमी सत्य असेल असे नाही. मी तुम्हाला यापूर्वी देखील अनेकदा सांगितलं आहे, डोळ्यांनी पाहिलेलं आणि कानांनी ऐकलेलं सुद्धा कधी कधी चुकीचं असू शकतं. त्या म्हाताऱ्याला पाहणारे लोक फक्त एवढा विचार करत होते, हा म्हातारा माणूस आपले वासना पूर्ण करण्यासाठी तिथे जात आहे. पण सत्य हे पूर्णपणे वेगळं होतं. तो त्या वस्तीमध्ये फिरत राहिला. पहिल्या दिवशी त्याला काही यश मिळालं नाही. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा बुधवार पेठेच्या त्या वस्तीमध्ये गेला आणि शोध घेत असताना अचानक त्याची नजर आपल्या मुलीवर पडली. एका क्षणात बापाने आपल्या मुलीला ओळखलं. समीराने आपल्या वडिलांना ओळखलं. दोघांच्या डोळ्यामध्ये भावनांचा पूर आला. पण त्यांनी एकमेकांना फक्त नजरेच्या इशाऱ्याने ओळख दिली. युसुफने बोटाचा इशारा करून समीराला सांगितलं, भाऊक होऊ नको, मला बाबा म्हणू नको, मी इथे ग्राहक म्हणून आलो आहे असंच समज. तिथे रोहित देखील उपस्थित होता. युसुफ त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला, ही मुलगी तुमच्या याच्यात आहे का? तुम्ही तिचे मालक आहात का? रोहित म्हणाला, हो, मी तिचे व्यवहार पाहतो. युसुफने विचारलं, मग तिचा रेट तुम्हीच ठरवता का? रोहित म्हणाला, हो, मीच ठरवतो. युसुफ म्हणाला, ठीक आहे, मला तिच्यासोबत 1 तास घालवायचा आहे. रोहितने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, या वयात तुम्हाला हे सगळं करायचं आहे? युसुफने शांतपणे उत्तर दिलं, तुला माझ्या वयासोबत काय देणं घेणं आहे? ही बाजारपेठ आहे. इथे कोणत्याही वयाचा माणूस येऊ शकतो. मला तिच्यासोबत जायचं आहे. पैसे सांग. रोहितने म्हाताऱ्याकडे पाहून थोडा जास्त रेट सांगितला. मग युसुफ म्हणाला, मला पैशांची चिंता नाही, तुमचे पैसे घ्या आणि तुमचं काम करा. मी तिच्या खोलीत 1 तास राहू किंवा 2 तास राहू, मला कुणीही त्रास देता कामा नाही. रोहित हसत म्हणाला, अच्छा, या वयात देखील तुला मोठी जवानी चढली आहे म्हाताऱ्या. युसुफने काही उत्तर दिलं नाही. त्याने रोहितला पैसे दिले. त्या क्षणी एका वडिलांना स्वतःच्या मुलीचा सौदा करावा लागत होता. पण त्यामागे त्याचा हेतू वेगळा होता. रोहितने त्याला समीरासोबत तिच्या खोलीत पाठवलं. दोघे खोलीत पोहोचताच बाहेरचा सगळा आव आणलेला संयम अचानक संपला. बाप आणि मुलगी एकमेकांना मिठी मारून रडू लागले. 4 वर्षांच्या वेदना आणि विरहाचं दुःख त्यांच्या अश्रूमधून बाहेर येत होतं. काही वेळ रडल्यानंतर दोघांचं मन थोडं हलकं झालं. त्यानंतर समीराने आपल्या वडिलांना गेल्या 4 वर्षात तिच्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं सांगितलं. संपूर्ण कहाणी ऐकल्यानंतर युसुफने आपल्या मुलीला सांगितलं, बेटी, आता मला तुझा ठाव ठिवाणा समजला आहे. तू नेमकी कुठे आहे हे देखील मला कळलं आहे. तुझ्याबद्दलची संपूर्ण माहिती माझ्याकडे आली आहे. पण मी तुला आत्ताच माझ्यासोबत घेऊन जाऊ शकत नाही. मी एकट्याने हे करू शकणार नाही. मी पोलिसांना घेऊन परत येईल. तुला इथून सुरक्षितपणे बाहेर काढील. युसुफ जवळपास अर्धा तास आपल्या मुलीसोबत राहिला, तिच्यासोबत बोलला आणि नंतर तिथून बाहेर पडला. तो थेट बुधवार पेठेच्या जवळ असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे त्यांनी पोलिसांना आपली संपूर्ण आपबीती सांगितली. तो म्हणाला, साहेब, माझी मुलगी गेली 4 वर्षे अनारकामध्ये जीवन जगत आहे. कृपया तिला तिथून वाचवा. युसुफची कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला. पोलीस त्या वस्तीमध्ये गेले. तिथे छापा टाकण्यात आला. समीराला त्या ठिकाणावरून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. पण मित्रांनो, समीरासारख्या तिथे आणखी कितीतरी महिला होत्या. समीराने पोलिसांना सांगितलं की त्या वस्तीत येणाऱ्या अनेक महिलांच्या कथा वेगवेगळ्या होत्या. कुणी घरातून पळून आली होती, कुणी प्रेमसंबंधात फसलेली होती, तर काही महिलांना जबरदस्तीने किंवा फसवून तिथं आणलं गेलं होतं. या वस्तीत येण्याचे अनेक मार्ग होते,
पण तिथून बाहेर जाण्याचा मार्ग मात्र कुणालाही दिसत नव्हता. वस्तीच्या चारही बाजूंनी गुंड पहारा देत असायचे. महिलांना सतत नजर ठेवली जात असायची. पोलिसांना देखील नियमितपणे पैसे दिले जात असल्याचे महिलांनी सांगितलं. त्यामुळे पोलीस देखील या ठिकाणी कारवाई करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला. समीराने सांगितलं, इथे आमच्यासोबत काय होतं हे सांगणे देखील कठीण आहे. दारू पिणारे, गुंड, लुटेरे आणि विविध प्रकारचे लोक इथे येतात. त्यांचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.